तर तुम्हाला एक नाव इज्जत दिली आहे. कार्पेटरावच्या साह्यानं मी म्हणेल श्री गणेशा केलाय, संघाचं खातं खुलं केलं, स्वतःचं आणि व्यक्तिगत खातं देखील खुलं करतोय संतोष गोस्वामी. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. संघर्ष संघ आपण पाहतोय, जिथे संघर्ष संघाचं नाव संघर्ष आहे आणि मी म्हणे संघर्ष संघाला संघर्ष हा करावा लागतोय. अगदी काही टुर्नामेंट मधून आपण पाहतोय हा संघाचा सुरुवातीचा काळ हा चांगला राहतोय, परंतु काही छोट्याशा चुकांमुळे हा संघ त्या स्पर्धेबाहेर अगदी क्वार्टर फायनलची लढत असो, उपांत्यपूर्व फेरीची लढत असो, त्या लढतीमध्ये या ठिकाणी या संघाला पराजयाच्या छायेत जावं लागतंय. परंतु या चुकांवरती पांघरून घालून अगदी उत्साहानं जल्लोषानं या मैदानात उतरावं लागेल आणि मी म्हणलं त्याच उत्साहानं हा संघ देखील या सामन्यामध्ये उतरला असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय, अगदी पॉवर प्लेचं षटक आहे, निर्बंध असं षटक आहे आणि या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी देखील अगदी सावध पवित्र राखला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 2. मंगेश साळुंखे आपण पाहतोय, कामोटे इकडून मारा करणारे गोलंदाज अगदी डावकुऱ्या प्रतीचे गोलंदाज आहेत. तर संतोष गोस्वामी आपण पाहतो स्ट्राईक वरती. हा संघ देखील तेवढा ताकदवार संघ आपण पाहतोय, परंतु पहा जिथे चेंडू लोअर फुटचा फुलटा चेंडू होता, जिथे चेंडूला आमंत्रण होतं आणि या आमंत्रणाचा पुरेपूर स्वीकार केलाय. चेंडू तारला सीमेरेषेबाहेर 4 धावन करतात. मग 4 धावेला संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली, ती मात्र बिनगडी बाद 6. मग डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल. अगर हवाए मौसम का रूप बदल सकती है तो आपके ऊपर रहने वाले दुआएं भी आपका नशीब बदल सकती है. आणि मी म्हणेल या संघावरती दुवा भरपूर आहेत. बॅक टू बॅक पुन्हा एकदा पहा, आणखीन एक दे धनादन चौकार पाहायला मिळाला डीजे. मी म्हणत चांगली पाहायला मिळते. अगदी बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी सावध पवित्रा पाहायला मिळाला, परंतु तदनंतर पहा बॅक टू बॅक 2 चौकार 10 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. वाह वाह, जबरदस्त चेंडू अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर प्रकार चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली, ती मात्र बिनगडी बाद 11 धावा. 5 चेंडूचा समाप्त झालाय. 5 चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो, जिथे सौरभ पोटे 1 या धावसंख्येवरती खेळतोय, तर संतोष गोस्वामी खेळतोय 10 या धावसंख्येवरती. संघाची एकूण धावसंख्या 11 आपण पाहतो. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. सौरभ मोठे पाहायचं या चालू हंगामामध्ये इतकासा मी म्हणेल चमक दाखवू शकला नाहीये, परंतु पाहायचं स्लोवर पत्ते चेंडू फसवा होता, जिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. 1 धावेत समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा धावफलकावरती पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिनगडी बाद 12 धावा. आणि मी म्हणेल या जर सरासरीने संघ गेला तर जवळपास 48 धावांपर्यंत मजल मारू शकतो.
आणि 48 ही धावसंख्या देखील एक आव्हानात्मक धावसंख्या असू शकते, परंतु पाहायचं आहे संघर्ष संघातील गोलंदाज कशा पद्धतीनं या ठिकाणी डावाला आकार देतील, कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत या स्पर्धेतील सर्वाधिक उंचीचा गोलंदाज दादा भोईर आपण पाहतोय. मी म्हणेल ज्याची तिथे संधी मिळाली ना तिथे तिथे या गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय आणि मी म्हणेल तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. आज मात्र देखील पाहायचं हा खेळाडू स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करेल का. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती सौरभ पोटे, डावकुऱ्या प्रतीचा हा फलंदाज तर दादा भोईर गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र चांगला चेंडू लगावच्या क्षेत्रामध्ये वरजवला आहे. मुस्तफा शेख चेंडूवरती येतील, चेंडूची उचल करतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. एका धावेत या ठिकाणी समाधान म्हणावं लागतं. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावांवर पोहोचली. बिनगडी बाद 13 धावा धापलकावरती पाहतोय. दादा भोईर यांची ही ओळख आहे, अगदी खांद्यांचा अतिरिक्त खांद्यांचा वापर करणं आणि उंचीचा पुरेपूर फायदा देखील उचलला गेला जातोय. अगदी पहा चेंडू फेकण्याची जी पद्धत, अगदी मनगटाच्या साह्यानं चेंडू फेकले गेले जातात ते दादा भोईर आपण पाहतो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय सलामीवीर संतोष गोस्वामी. 2 चौकार जरूर पाहायला मिळाल, पण दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं कशा पद्धतीने डावला आकार, परंतु पॅडल स्वीप पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्वेल लेगच्या दिशेने या ठिकाणी चेंडू गेलाय. आहा करता चेंडू जाईल सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. संतोष गोस्वामी आज मात्र सावध पावित्र्य आकार डावाला हळूहळू या ठिकाणी आकार देतात. अगदी कोणत्याही प्रकारची पडझड न करता काय सुरेखरित्या या ठिकाणी डावाला आकार दिला जातोय. परंतु पहा पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. चाणक्य बुद्धीचा फटका, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. राजा माणूस रोहित नांगरे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहित नांगरे पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. कारण ही एक खासियत आपण पाहतो, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील हे दृश्य टिपले गेले जातात. मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण थोडंसं या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. परंतु आपण पाहू शकाल मंचावरती रोहित नांगरे पाटील उर्फ बाळा यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपल्याला चलबिचर पाहायला मिळते. 23 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील चेंडू झाले 4, अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाज संतोष गोस्वामी व्यक्तिगत 20 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. दादा भोईर आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली होती, परंतु या सामन्यामध्ये कुठे थोडंसं बॅकवर्ड होते पाहायला मिळतात. परंतु जाळ्यामध्ये अडकवलंय संतोष गोस्वामी. बॅक टू द गाव टीचे खेळपट्टीवरती आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्यातील हिरो साहिल उलवेकर आता मात्र मैदानामध्ये प्राचारण झालाय. तर पाहायचं या षटकात अजून देखील शेवटचा चेंडू बाकी आहे.
संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 23 धावसंख्या आपण पाहतोय. बघा पाठीमागच्या सामन्यामध्ये 28 धावांची उपयुक्त बहारदार खेळी पाहायला मिळाली होती. जवळपास त्या सामन्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले होते. आणि या सामन्यामध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी साकारली गेली जाईल. दादा भोईर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार होतात. संतोष गोस्वामी ला जरूर घरचा रस्ता दाखवला आणि खिडूकपाडा हे बॅटल देखील पाहायला या ठिकाणी लोकांना आवडेल. अगदी सन्मान दिलाय. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव होणार का? आणि दुसरी धाव देखील पहा सुरेखरित्या कंप्लीट केले. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. 2 धावेने एकूण धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 25 लॉस फॉर 1 विकेट. ठीक आहे. ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचाने देखील या ठिकाणी लक्ष द्यायचंय. वारंवार या ठिकाणी आपण खेळाडूंना या ठिकाणी सूचना द्यायच्यात. मुख्य पंचांच्या भूमिकेत अरविंद ढेकळे आपण पाहतो. 25 धावा धापलकावरती झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12.50च्या सरासरीनं आपण या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतोय 25. जिथे आपण पाहतो सौरभ पोटे 3 चेंडू चा सामना करत 3 या धावसंख्येवरती खेळतोय. तो साहिल उलवेकर एका चेंडूचा सामना करत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. तर मंगेश साळुंखे जिथे आपण पाहिलं मंगेश साळुंखेनं पहिलं षटक फेकलं होतं जिथे 12 धावा दिल्या होत्या त्याच मंगेश साळुंखेवरती विश्वास दर्शवलाय. पाहायचं 3ऱ्या षटकामध्ये तो विश्वास सार्थक ठरवला गेला जाईल का? पहा एक धाव तर जरूर मिळेल. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला जिथे क्षेत्ररक्षक सरदार उपस्थित आहेत. परंतु पहा काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीनमध्ये पोहोचले. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 27. ही धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळेल. 27 धावा धापलकावरती आपण पाहतोय. सत्तावीस धावा धापलकावरती आपण पाहतोय. मंगेश साळुंखे आपण पाहतोय ज्यांनी पहिलं षटक जरूर हाताळलं होतं परंतु 3ऱ्या षटकामध्ये वर्णी लागली आहे. तो सौरभ पोटे आता मात्र थांबणार नाहीये. हात खुले जरूर केलेत परंतु पाहायचं प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर पाहायला मिळाली. परंतु क्षेत्ररक्षक बनलेत फक्त आणि फक्त दर्शक. चेंडू गेला आहे. पंच आम्हाला दर्शवतील 6 धावन करता. मात्र या 6 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 या धावसंख्येवरती. आता मात्र मी म्हणेल हात खुले करण्यास सुरुवात केली आहे. सौरभ मोठे आता मात्र रुद्ररूप धारण करतोय. मैदानाची पाहणी करतो. शहानिशी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंगेश साळुंखे आता मात्र पाहायचंय. आता मात्र बॅक टू बॅक आणखीन एक दणका. आली लहर केला कहर. सौरभ मोठे ऑन फायर या मैदानावरती.
डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन है. सौरभ पोटे आता मात्र मैदानावरती जबरदस्त खेळी साकारतोय. परंतु पा गरज होती का. साहिल उलबेकर आता मात्र रनआउटच्या स्वरूपात आउट होतात. आणखीन एक फलंदाज आउट. 45 या धावसंख्या होती. दुसरा झटका स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाला. टीचे सागर कानड कशा पद्धतीने वा चांगला चेंडू परंतु पहा पंच बाहेर निघाले. चेमणी लगत दोन्ही हा समांतर करताना एका अवांतर चेंडूची सांगता निर्माण होते. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ते शेवटचं षटक स्लॉक षटक हानामरीचं षटक असं या षटकामध्ये पाहायचंय कशा पद्धतीने चेंडू फेकले गेले जातील. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्ट प्रतिचा चेंडू होता. इतकासा पुरेसा फायदा उचलता येत नाहीये. अगदी नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय आणि एका धावेत समाधान मानलंय. एका धावून संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47. लॉस फॉर 2 विकेट व स्वतःकडे या ठिकाणी स्ट्राईक घेतलंय. एका पंचांचं बोट पहा. हिट विकेट येता कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. एस पंच हिट विकेट पहा. प्रशांत पुजारीकडून केलेली गेलेली चूक. अगदी पंच देखील कटाक्षाने नजर टाकून या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. चला या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना येतात. अजून देखील एक सामना खेळवणं बाकी आहे. सेमीफायनलची लढत असेल जिथे देवास गणेश संघ आतुरतेने वाट पाहतोय. चला या ठिकाणी थोडंसं स्पीडअप करायचंय. महेश जगताप एमचे आपण पाहू शकाल मैदानावरती. महेश असेल त्यानंतर सूरज राम, साई मोहिते, साई उलबेकर, अनिकेत अँकर, शिवम, क्रिश असे अनेक खेळाडू आहेत. अगदी त्यांची नावं अगदी अलगद ओठांवरती येतात कारण त्यांनी केलेले कारनामे आपण पाहतो. चॅम्पियन देखील राहिलेत या वर्षी. जर पाहिलं तर 2 वेळा जेतेपद पटकवलंय. त्यानंतर आपण पाहिलं हॅलो किडच्या माध्यमातून देखील या संघानं आपली हुकूमत या ठिकाणी प्रस्थापित केली आहे. सागर कानडे आपण पाहतोय.
चला संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 46 एमडी आपल्याला महेश जगताप स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. सागर कानडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती एक चेंडू फेकला गेला अद्याप अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो पहा चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 46. मी म्हणत तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक पाहायला मिळत आहे. जिथे 3 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळत होता आता त्या धावगतीला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम गोलंदाज सागर कानड्याने केलंय. इथून देखील मी म्हणेल सामन्यामध्ये हळूहळू या ठिकाणी संघर्ष संघ शिरकाव करू शकतो. या षटकातील चेंडू चाले ते मात्र 2 परंतु पहा मैदानावरती एवढे आक्रमक झालेत. महेश जगतापच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक दे दणादण षटकार पाहायला मिळाला. या ठिकाणी 52 धावा अर्धा शतक या ठिकाणी दापलकावरती पाहायला मिळत आहे. परंतु पहा पंच बाहेर निघाले. चमणीला गदोने हा समांतर करताना पाहायला मिळते. 53 धावा दापलकावरती पाहायला मिळते. संघर्ष संघ आपण पाहतो जिथे सौरभ पोटे सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे डावकुऱ्या प्रतीचा, जिथे उजव्या इष्टीचा गोलंदाज देखील यूज करू शकले असते, परंतु सागर कानडे सारखा पर्याय निवडला आहे जिथे आपल्याला पर्याय भीम यादव देखील पाहायला मिळाला असता. तदनंतर फलंदाज सरदार वैभव मोहिते देखील पाहायला मिळाला असते गोलंदाज, परंतु सागर कानडेवरती विश्वास दर्शवला आहे. कारण सौरभ पोटे सारखा आक्रमक डावकुऱ्यावरतीचा गोलंदाज आणि अशा या परिस्थितीमध्ये सागर कानडे सारखा पर्याय. परंतु पहा सागर कानडेने मी म्हणेल कुठेतरी थोडंसं कमबॅक केलंय. तर एक षटकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरचे चेंडू आउटस्विंग पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर जवळपास 4 गडी बाद 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 53 धावा धावफलकावरती आपण चला या ठिकाणी थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. अजून देखील आपल्याला एक लढत या ठिकाणी खेळवायचे, कारण थंडीचे दिवस आपण पाहतोय आणि या थंडीच्या दिवसामध्ये अंधाराच्या साम्राज्य देखील आपल्याला खूप लवकर पाहायला मिळतं. पण आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी वारंवार सूचना देण्यात येतात की चला आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. संघाची एकूण धावसंख्या झाले 53. या षटकातील चेंडू झाले 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा जमेची बाजू सौरभ पोट स्ट्राईक वरती आहे, जो 23 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले आहेत. आणि म्हणाल सागर टू सौरभ हे बॅटल देखील पाहायला लोकांना आवडेल. पाहायचं येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर परिवर्तन पाहायला मिळेल. एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मी तर म्हणेल अद्याप देखील यशस्वी झाला आहे, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल, काय येणाऱ्या 2 चेंडूवरती कमबॅक केलं जाईल सागर कानडेच्या माध्यमातून. सागर सौरभ, परंतु सौरभ फ्लाइट या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. आउट ऑफ द स्पार्क, चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. करू नको तू लेट्या उट्या. षटकारांच्या हॅट्रिक वरती देखील आपल्याला 59 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, तर फलंदाज सौरभ पोटे. परंतु पहा थोडासा आउटस्विंग झालाय. पंचांनी अमांतर चेंडू घोषित केलाय. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील उच्चांक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 हा संघ. सौरभ पोटे आज मात्र रुद्ररूप धारण करून आलाय की काय. अगदी प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. चेंडू गेला टकणीची सीमेरेषे बाहेर. 4 धावण करता
चार खेळताना जणू युद्धाचा आव आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. जी सरता सरत नाही. आयोजित श्री बिल्डर चषक 2023 आणि या चषकामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. चला मैदानामध्ये या ठिकाणी चेंडू देखील पुरवायचा आहे. तर उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना अनेक देखील एका गोष्टीचं आम्ही अनाउन्समेंट करतोय. मित्रांनो, येणाऱ्या 6 जानेवारी आणि 7 जानेवारीला देखील सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या आणखीन एक क्रिकेटची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. श्री भरतजी नानवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत तगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 आणि स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. व खूप अशा क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी एक सर्वाधिक मोठी मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थातच कळमनुरी प्रीमियर लीग पर्व 4 आणि या चौथा पर्वामध्ये आपल्याला भरपूर असे आकर्षक बक्षीस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जिथे मी सांगेल खेळाडूंना तर मी म्हणेल एक वेगळ्या प्रकारची मेजबानी आहेच, परंतु क्रीडा रसिकांना देखील अगदी खमंग मेजबानी आपण अगदी पहिल्या दिवसापासून क्रीडा रसिकांना जेवणाची उत्तम सोय आहे. फक्त जेवणाची सोय नाहीये, जिथे क्रीडा रसिकांना या ठिकाणी लकी ड्रॉ या ठिकाणी आमच्या इथे ठेवण्यात येईल, जिथे स्पोर्ट्स बायसिकल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बघा, हे लकी ड्रॉ आपण पाहणार आहोत. ते पहिल्या दिवसापासून ते टाकले जातील आणि ते लकी ड्रॉ ओपन केले जातील शेवटच्या दिवशी. म्हणजे या ठिकाणी चला, या ठिकाणी 2 व्हीलरची बाईक इथे आमच्या इथे जमा आहे. बाईक यमा या ठिकाणी गाडीची या ठिकाणी चावी या ठिकाणी जमा आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी इथून घेऊन जायचे. थोडंसं स्पीडअप करा, खूप या ठिकाणी उशीर झाला आहे. आपण पाहायला घड्याळाची वेळ देखील जवळपास 5 वाजत आलेत. अजून देखील आपल्याला एक सामना खेळवणं बाकी आहे, तर थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण पाहतो अरविंद ढेकळे. चला, जिथे कोणाची 4 व्हीलर गाडी आहे त्या देखील चालक वाहकाला विनंती करतो आपण आपली 4 व्हीलर गाडी तिथून काढायची. 64 धावा उभारल्यात, 65 धावांचं आव्हान आपण पाहतोय. प्रति षटक 16ची सरासरी राखायची आहे. 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान पाहायचं कशा पद्धतीने पिल्लं गेलं जाणार. गोलंदाच्या मार्कवर आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं, तर संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय चिंट्या, तर स्ट्राईक वरती भीम यादव. पहिला चेंडू तर मी म्हणजे कावकरच्या क्षेत्रामध्ये तटवलाय. पहा, एकच धाव, एका धावेनं श्री गणेशा झालाय. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 0 गडी 1 ही धावसंख्या. पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायचं किती धावा काढण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो म्हणजे संघर्ष संघ. या मैदानाचा इतिहास राहिलाय, कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित नाहीये. कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि या अगोदर देखील या मैदानावरती केला गेलाय, जिथे आपण रॉयल संघाला कित्येक वेळा पाहिलाय. परंतु या शनिवारच्या लॉर्ड्समध्ये पाहायचंय असा कोणता संघ आहे जो एवढ्या मोठ्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करू शकेल का. आणि संघर्ष संघाकडे ती ताकद आहे. ललित केशवाड आपण अजून देखील 22 चेंडू आणि 60 धावांची. आता मात्र पाहायचं आहे
या चेंडूवरती किती धावा मिळतील. पण वाट कॅच, काय जबरदस्त झेल टिपलाय. विकी पाटील आपल्याला पाहायला मिळते चेंडू खाली. पहिला हादरा संघर्ष ए या संघाला. नानाचा फटका फसला की काय, परंतु नानाला मी म्हणे संधी मिळाली आहे जरूर. आणि नाना बघा या ठिकाणी आपण पाहतो आपल्या अतिकक्षामध्ये विराट पवार साहेबांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. तर पवार साहेब या ठिकाणी आपल्याला देखील व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर रोहित नांगरे पाटील अर्थात बाळा हे देखील या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. राजे मित्र मंडळाच्या वतीनं आपण पाहतोय नाना याच्या राजे मित्र मंडळाच्या सर्वांच्या नजरा असतील नानावरती. तो नानानं मी म्हणेल नानाला आज मात्र म्हणेल मी खुश करावं लागेल, कारण त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. परंतु पहा थोडंसं आउट स्विंग आपल्याला चेंडू पाहायला मिळाला, जिथे पंचांनी आव्हान चेंडू घोषित केला आहे. येणारे 20 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 58 धावांची गरज. या षटकातील चेंडू चालेल ते मात्र 4, अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके शोधावे लागतील आणि ते 2 मोठे फटके येतील का. मी म्हणेल या सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर 2 मोठे फटके. परंतु थोडीशी ताकद कमी पडली आहे. तिथं सौरभ पोटे चेंडूवरती पाहायला मिळाले. काय देखणं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 1.9 ही धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते. पण येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहायला जबरदस्त खेळी पाहायला मिळाली स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 या संघाची. दुसऱ्या सत्रामध्ये पाहायचं या चेंडूवरती तो पहा ताकद थोडीशी कमी पडली. या चेंडूने अंतर गाठले म्हणजे गाठली फक्त आणि फक्त उंची. दुसरा हादरा संघर्ष ए संघाला. बघा आव्हान थोडंसं मी म्हणजे कठीण होत चाललंय संघर्ष या संघासाठी. येणारे 18 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये संघर्ष येणारे 18 चेंडू आणि 56 धावांची गरज. नाना किरण ढेंबरेवरती सर्वांच्या नजरा असतील, कारण एक मात्र असा खेळाडू आहे ज्याच्याकडे खूप मोठी ताकद आहे. अगदी प्रॅक्टिस सत्रामध्ये हा खेळाडू ना 6 चेंडूंमागे 6 षटकार मारण्याची ताकद ठेवू शकतो. तो चालू इनिंग मध्ये पाहायचं आहे जिथे किरण ढेंबरेच्या पट्ट्यामध्ये इतका चेंडू येत नाहीये. एक धाव मिळाले, दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते, कंप्लीट होताना पाहायला मिळते. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली ती मात्र 2 गडी बाद 11 धावा दाबलकावरती. येणारे 17 चेंडू आणि 54 धावांची गरज. 17 चेंडू 54 धावा आणि 54 धावांचा पाठला केला जाईल का, कारण नानाकडे ती ताकद आहे, कुवत आहे, धमक आहे. मोठे मोठे फटकेबाजीसाठी नानाला ओळखलं जातं, परंतु नाना तो फटका सजवेल का. परंतु पहा अंधाधुर मारने के कोशिश, कुछ भी नहीं, खाली हाथ, विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद. रफ्तार के सौदागर, गेंदबाज है संतोष गोस्वामी. काय या ठिकाणी लेन टू लेन गोलंदाजी टाकतोय. नानाला समजत देखील नाही चेंडू आला कुठून आणि गेला कुठून. अगदी लेन टू लेन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा थोडासा आउट स्विंग होताना चेंडू पाहायला मिळेल.
पहा अगदी पंचांकडे दात मागितली गेली जाते, अगदी अचाल नजरेने पाहायला जात आहे, परंतु चेंडू फेकण्याची ती कला अगदी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी बोटांच्या साह्याने चेंडू वळवला गेला जातोय. संतोष गोस्वामी आता मात्र पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळला, जिथे पंचांनी थोडं आउटस्विंग सांगितलंय. एका धाबे समाधान लेगबायच्या स्वरूपात एक ठिकाणी एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे 14 चेंडू आणि 53 धावांची गरज. संघर्ष संघामध्ये सतीश थोरात असतील, किरण ढेंबरे असतील, तदनंतर ललित केशवान असेल, भीम यादव, परंतु पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तर चेंडू जरूर खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. CID धावांची गरज. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तेजस आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. संतोष गोस्वामी स्वतः संघनायक आहे. बघा मी म्हणेल या संघातील सर्वाधिक चतुर आणि हुशार खेळाडू कोण असेल तर संतोष गोस्वामी आहे. आणि पहा अगदी चातुर्यपूर्वक गोलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 3 गडी बाद 12 धावा. येणारे 12 चेंडू आणि 53 धावांची गरज. मी म्हणेल हा कारनामा नाना डेंबरेन जर या मैदानावरती केला तर मी म्हणेल येणाऱ्या काही सत्रामध्ये नाना नाना नाव हेच नाव फक्त चर्चेत राहील. परंतु नाना मी म्हणेल वारंवार अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 11 चेंडू आणि 52 धावांची गरज. साहिल उलवेकर आपण पाहतो ज्या खेळाडूने मी म्हणलं प्रभावित केलंय या मैदानावरती. आपण पाहतो अगदी प्रत्येकाच्या ओठांवरती साई उलवेकर हे नाव देखील येऊ लागलं आहे. अगदी गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूनं प्रभावित केलं आहे. अगदी अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला हा खेळाडू. आणि या चालू सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं फलंदाजी करत असताना देखील या खेळाडूनं मंत्रमुग्ध केलं आहे. जिथे जिथे गोलंदाजाची संधी मिळाली तिथे तिथे या गोलंदाजाच्या माध्यमातून या खेळाडूनं मी म्हणाल मंत्रमुग्ध करून सोडला आहे. तो साहिल उलवेकर आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील हळूहळू या ठिकाणी ताईत बनवू लागला आहे. तो साहिल उलवेकर आपण पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय किरण ढेंबरे जो वारंवार अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहा काय कार्पेट ड्राईव्हच्या साह्याने चेंडू वळवलाय लगोनच्या क्षेत्रामध्ये. विकी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा. बघा संघर्ष संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती आता मात्र इथून षटकार आणि षटकारच लागावे लागतील तर आणि तरच कुठेतरी विजयाच्या समीर जाऊन पोहोचू शकेल. परंतु पहा चेंज ऑफ द पेस परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी एखादा चेंडू स्लोवर प्रतिचा फेकणं ही खासियत आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूची, या गोलंदाजाची. अगदी आपण म्हणतो ना रफ्तारचा राजा, पण तो रफ्तारचा राजा देखील परिवर्तन करताना पाहायला मिळतोय. अगदी स्लोवर प्रतिचा चेंडू पाहायला मिळाला जिथे फक्त आणि फक्त धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. अजून देखील येणारे 8 चेंडू आणि 50 धावांची गरज. हेलिकॉप्टर स्कोप पाहायला मिळाला.
उशीर झाला मी म्हणले. अद्याप देखील गरज आहे. धाव पलकावरती झालाय 19. चला या ठिकाणी तेव्हा श्री गणेश संघाचे संघनायक आपण देखील लगेच तयार राहायचं आहे. तसे उद्याचे जे संघ आहेत त्या संघातील संघनायकाने देखील लगेचच या ठिकाणी सेमीफायनलची लढत संपल्याबरोबर या ठिकाणी आयोजकांची संपर्क साधायचा लॉट्स उडवण्यासाठी. तसं नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतो तेजस आपल्याला पाहायला मिळतात आणि तेजस देखील बॅक टू डग आउट. चला या ठिकाणी उद्याचे संघ आहेत त्या संघातील सर्व संघनायकाला या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण सेमीफायनलची लढत संपल्याबरोबर लगेचच या ठिकाणी हजर राहायचं आहे. बघा तुम्ही हजर नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह या ठिकाणी लॉस उडवले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. चला खूप मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय फक्त आणि मी म्हणेल औपचारिकता वाक्य कारण येणारे 6 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना जिथे नाना डेंबरे सारखा फलंदाज षटकार लगावतोय आणि हे षटकार विकी तर अगोदर आले असतील तर सामन्यामध्ये आणखीन एक वेगळी ट्विस्ट निर्माण झाली असती. मी म्हणेल थोडासा उशीर झालाय परंतु अजून देखील एखादा चमत्कार. येणारे 5 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार तर जरूर लगवलाय अजून देखील येणारे 5 चेंडू आणि 40 धावांची गरज पाहायचं आहे. किरण ढेंबरे कशा पद्धतीने येणाऱ्या चेंडूचा समाचार घेईल परंतु पहा थोडंसं दूरवरती ठेवलं गेलं जात आहे. अगदी स्लोवर प्रति चेंडू फेकले गेले जातात. ही खासियत राहिली आहे मी म्हणेल या गोलंदाजाची. अगदी किती मोठा फलंदाज समोर असला तरी देखील त्या फलंदाजाला जागेवरती ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. अगदी शक्कल आणि अक्कल आपल्याला पाहायला मिळते परंतु पहा अगदी मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आता मात्र इथून मात्र येणारा प्रत्येक धाव विजयाचं अंतर कमी करू शकेल. याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. जवळपास संघर्ष संघ पराजयाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व दहशत निर्माण पाहायला मिळते स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 या संघाची. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. या षटकातील चेंडू अजून देखील आपण पाहतोय बाकी आहेत 2 आणि संघाला जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र तब्बल 38 धावांची. 27 धावा झाल्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण ढेंबरे आपण पाहतोय. आता मात्र पहा पंचांकडे दात मागितली. पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे. किरण ढेंबरे बॅक टू डग आउट.